नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता बाथरूममधून अस्मी ही आता सारंग समोर येते आणि सारंगला म्हणते की सारंग, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी माझ्या प्रेमाला कधीच थांबू शकत नाही. अस्मी म्हणते, मी डोळे जरी बंद केले तरी मला नजरेसमोर फक्त तू दिसतो सारंग. सारंग आता अस्मीकडे बघतो. सारंग आता अस्मीकडे बघून पटकन आता बाजूला जाऊ लागतो, पण जात असलेल्या सारंगचा पटकन अस्मी आता हात धरते. पटकन आता अस्मी सारंगचा चेहरा आपल्याकडे करत म्हणते की सारंग, एकदा माझ्या डोळ्यात तू बघ आणि माझ्या डोळ्यात जर तू बघितलं तर तुला माझ्या डोळ्यात तुझ्याविषयीचं प्रेम दिसेल सारंग. आणि तुझ्या प्रेमात मी एवढं व्याकुळ झाले सारंग की मला सगळे बंधनं तोडून टाकावीशी वाटतात, असे अस्मी आता लाडात येऊन सारंगला बोलत असते. इकडे आता सावली ही विठोबासमोर आलेली असते आणि ऐश्वर्याने सांगितल्यामुळे आता सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पण आता विठोबासमोर येत सावली म्हणते की सारंग सर कर्तव्यात कधीही चुकत नाही आणि कर्तव्यात ते कधी कामचुकारपणा करत देखील नाही. ते त्यांचं कर्तव्य अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करतात आणि त्यामुळे सारंग सर कधीच मर्यादा सोडणार नाही, हे आता सावलीला माहीत झालेलं असतं. हळूहळू इकडे अस्मी आता सारंगच्या एकदम जवळ येत आता सारंगच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते की सारंग, आपण तर एकमेकांच्या प्रेमात होतो, मग आपण एकमेकांपासून लांब का जाऊ राहिलोय? आणि आपलं दोघांचं जर एकमेकांवरती प्रेम आहे तर मग लांब जायचं तरी कशाला? एकमेकांच्या जबरदस्त प्रेमात असणारे दोन जीव आणि मग त्या जीवांना एकमेकांपासून का लांब जाऊ द्यायचं, असे सावली आता प्रेमाने सारंगला म्हणते. आणि त्यामध्ये मग काय चुकीचं आहे असे अस्मी सारंगला बोलते. आणि इकडे आता सावली विठ्ठलाला सांगत असते की सारंग सरांना काय चांगलं काय वाईट हे सगळं समजतं आणि त्या त्यांचे ज्या मर्यादा आहेत त्या कधीच ओलांडणार नाहीत आणि सारंग सरांवरती खूप चांगले संस्कार आहेत, असे सावली बोलत असते. आणि त्यानंतर आता डोळ्यात पाणी आणत सावली म्हणते की माझा सारंग सरांवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या मर्यादाचं पालन करण्यासाठी तू त्यांना शक्ती देशील ना विठ्ठला, असे आता हात जोडतच सावली आता विठ्ठलाला सांगते. आणि इकडे आता अस्मी सारंगच्या एकदम जवळ जात सारंगच्या गळ्यात हात टाकून आता सारंगच्या चेहऱ्यावर प्रेमाचा स्पर्श करत असते. आणि त्यानंतर आता अस्मी ही अजूनच सारंगच्या जवळ येते. सारंगच्या चेहऱ्यावरून हात फिरवत प्रेमाने आता अस्मी ही सारंगच्या खूप जवळ येऊ लागताच अस्मी डोळे मिटते आणि हळूहळू तिचे तोंड आता सारंगच्या एकदम जवळ आणू लागते. त्याच वेळेस आता सारंग हा अस्मीचा हात धरतो आणि त्यानंतर आता अस्मीच्या गळ्यातील हात सारंग आता बाजूला करतो आणि सारंगने आता अस्मीच्या गळ्यातील हात बाजूला करताच आता अस्मी डचकते. त्यानंतर आता सारंग पुढे येतो आणि म्हणतो की आवर अस्मी, अगं तू आजारी होतीस आणि तू डिप्रेशनमध्ये होतीस म्हणून मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती. आणि आता सारंग म्हणतो की हे बघ अस्मी, तुला बरं जर वाटत नसेल ना तरीसुद्धा तू सत्याच्या बाजूच्या मर्यादा ओलांडू नकोस. आणि त्यानंतर आता सारंग हा अस्मीला म्हणतो की हे बघ, तू जर मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्यासोबत बोलण्याचं सुद्धा बंद करेन अस्मी. आणि रागाने आता अस्मीकडे बघत सारंग हा आता दरवाजाजवळ जातो आणि रागाने अस्मीकडे बघत जोराने दरवाजा बंद करून सारंग आता बाहेर गेलेला असतो. तर अस्मीचा खूप मोठा जळफळाट झालेला असतो. आणि इकडे आता मेंदळ्यांच्या घरी तिलोत्तमा, ऐश्वर्या, सारंग सगळेजण जमलेले असतात. तर तिलोत्तमा आता आपल्या घरामध्ये रामनवमी कशी साजरी करायची याबाबत आता बोलत असते. तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की मॉम, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं मॅनेजमेंट बघते आणि मी मॅनेजमेंटसाठी इव्हेंटला सुद्धा सांगितलं आहे. तर सारंग म्हणतो की हे काय मॉम, आपल्या घरातला कार्यक्रम आहे तेव्हा तो आपण ऑर्गनाईज करायचा असतो आणि त्यासाठी आपण घरच्या घरी तयारी करू शकतो, असे सारंग आता तिलोत्तमाला बोलतो. त्याच वेळेस पाठीमागून सावली तिथे आलेली असते. ते ऐकून आता चंद्रकांतराव म्हणतात, सारंग तू अगदी बरोबर बोलतोस, त्यामुळे घरातील लोकसुद्धा एकत्र येतील. आणि चंद्रकांतराव म्हणतात की सणासुदीचा एकत्र येणे हाच उद्देश असतो. त्यानंतर सारंग म्हणतो की यावर्षी आपण थोडंसं वेगळं करूयात. ऐश्वर्या म्हणते की वेगळं म्हणजे कोणी ठरवलं हे आणि कधी ठरवलं? आणि ऐश्वर्या म्हणते की सारंग, हा प्लान कधी झाला, केव्हा झाला? आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मला वाटते घरात नवीन लोक आले, त्यांनी तुझ्या डोक्यात हे खूळ घातलं का? सारंग म्हणतो ऐश्वर्या, मी बोलू का? सारंग तिलोत्तमाला सांगू लागतो, हे बघ आई, सहदेव दादा त्यांच्या घरी ना रामनवमीला मस्तपैकी भजन कीर्तन करतात. आणि आता सारंग म्हणतो की मला वाटतं आई, या वेळेला सुद्धा आपण आपल्या घरात कीर्तन वगैरे ठेवूयात का? ते ऐकून आता सावली खुश होते. ते
ऐकताच आता चंद्रकांतराव खुश होतात. चंद्रकांतराव म्हणतात, ही तर एकदम भारी कल्पना आहे आणि आपण हा कार्यक्रम अवश्य करूयात. अमृताला सुद्धा आनंद झालेला असतो. अमृता म्हणते की जर असं असेल आणि आपल्या घरी जर भजन कीर्तनाचा कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी माझी. सारंग म्हणतो की मला वाटतं की आईची सुद्धा यामध्ये काहीच हरकत नसेल. तिलोत्तमा आता चंद्रकांतचे आणि सारंगचे बोलणे ऐकून म्हणते की मला काय वाटतं, सगळ्यांची जर इच्छा असेल तर ठेवूयात ना आपण हा कार्यक्रम. राज म्हणतो ठरलं तर मग, आणि सारंग तुला जर काही मदत लागली तर मला कळव, मी करील. आणि राज तेथून निघून जातो. इकडे आता सारंग म्हणतो ठरलं तर मग अमृता वहिनी सगळी जबाबदारी घेईल कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्याची. आणि सोहम बबलूला आता सारंग त्याची कामं वाटून देतो. सोहम आणि बबलूसुद्धा आता खुश झालेले असतात. इकडे आता राग आणि ऐश्वर्यासुद्धा ही अस्मीच्या बेडरूममध्ये येते. पण अस्मीच्या बेडरूममध्ये बघताच ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो. अस्मीने सगळ्या उश्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकून दिलेल्या असतात आणि कॉट शेजारी बसत अस्मी आता रडत असते. ते बघून आता ऐश्वर्या म्हणते की अस्मी हे सगळं काय आहे. रडतच अस्मी म्हणते की ऐश्वर्या मॅम, सगळा प्लान फेल गेला आणि सारंगवर माझा काहीच परिणाम झाला नाही. आणि सारंगला झालंय तरी काय. अस्मी म्हणते की तो माझ्याशी असं का वागला तेच काही कळत नाही. इतक्या दिवस त्याने माझी हवी ती सगळी काळजी घेतली, पण आत्ताच त्याला काय झालं ते काही कळतच नाही. ऐश्वर्या आता अस्मीला म्हणते की सारंगने का केले असं तुला माहिती आहे का. तिलोत्तमा मेंदळेचे सारंगवरती संस्कार आहेत आणि त्या संस्कारावरती ती मुलगी या घरात टिकून आहे. कळतंय का तुला अस्मी. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की संस्काराला बाजूला करून जर तो काही सारंगला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करत असेल ना तर ते अजिबात करू नकोस, कारण ते तुला शक्य होणार नाही. आणि त्यानंतर आता अस्मीसमोर येत ऐश्वर्या म्हणते की हे बघ, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जर तिलोत्तमा मेंदळेला कळलं की सारंग तुझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे तर त्या क्षणी तुला त्या घराच्या बाहेर काढतील, एवढं तू लक्षात ठेव अस्मी. आणि म्हणून आता ऐश्वर्या म्हणते की अस्मी मी तुला सांगते ना तेच करायचं आणि तसंच करायचं. अस्मी आता रागाने ऐश्वर्याकडे बघत असते. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की ऐक मी सांगते, आता संध्याकाळी रामनवमीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या मूर्ख मुलीचा भाऊ तो कार्यक्रम करणार आहे, म्हणजे त्यामध्ये तो भजन काही कीर्तन करणार आहे. तेव्हा आता सारंगच्या समोर त्याचा तू अपमान करायचास आणि अपमान करून त्याला त्याची लायकी आणि त्याची जागा दाखवून द्यायचीस अस्मी. आणि त्यानंतर आता अस्मीकडे बघत ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तू जर सखदेवचा अपमान केला, त्याला तू बोलली तर त्याच्या बहिणीला सुद्धा राग येईल आणि एकदा का त्याच्या बहिणीला राग आला की रागात ती काहीतरी नक्कीच चूक करेल अस्मी आणि त्याचा फायदा मग आपल्याला होईल असे आता ऐश्वर्याने अस्मीला सांगताच आता अस्मी होकार देते. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या निघून जाते. तर इकडे अस्मी विचार करते की खूप माज आहे ऐश्वर्या तुला, पण एकदा का सारंगला माझ्या जाळ्यात अडकू दे, मग तुझा माज मी कसा उतरवते ना ते तू बघतच राहा. आणि त्यानंतर इकडे आता मेंदळ यांच्या घरी संध्याकाळी सगळी रामनवमीची खूप सारी छान तयारी केलेली असते. सगळीकडे फुलं आणि हार गजरे, यामुळे हार आणि गजरे लावून आता हॉल सजवलेला असतो. तिलोत्तमा चंद्रकांतराव आता सगळेजण आता सोप्यावरती ते हॉलमध्ये बसलेले असतात आणि समोर रामाची पालखी ठेवलेली असते. आणि इकडे आता बबलूने त्याच्या गळ्यात ढोल अडकवलेला असतो आणि सगळ्यात अगोदर बबलू आता रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. बबलू म्हणतो की आपण सगळेजण इथे रामनवमीच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये सखदेव दादा आता कीर्तन करणार आहेत. नील, ऐश्वर्या सगळेजण आता बबलूकडे बघत बबलूचे बोलणे ऐकत असतात. आणि लगेच आता बबलू म्हणतो की आपण आता लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आणि या सखदेव दादा असे म्हणत आता सखदेव हा कीर्तन करण्यासाठी आता धोतर फेटा सगळं काही त्या वेशामध्ये येतो. सखदेवला बघताच आता इकडे सारंग, अमृता सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि आल्या आल्या आता सखदेव म्हणतो रामकृष्ण हरी असे म्हणत सखदेव हात जोडतो. तेव्हा आता सारंग, सावली, अमृता तिघेही रामकृष्ण हरी असे म्हणत सखदेवला प्रतिसाद देतात. त्यानंतर सखदेव म्हणतो रामनवमी निमित्त आपण प्रभू रामचंद्राची कथा ऐकणार आहोत आणि ही कथा आहे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांची. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम याची महत्त्वाची कामगिरी करून एक आपल्या आयुष्यात महत्त्वाची घडी बसवली. प्रभू रामचंद्रांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं की माणसाने जगावं कसं. सगळेजण सखदेवचे ते आता आध्यात्मिक कीर्तन ऐकत असतात.
आणि इकडे आता सखदेव सांगत असतो, प्रत्येक आईला वाटत असतं की आपला मुलगा प्रभू रामचंद्रासारखा असावा. तेव्हा आता तिलोत्तमा चंद्रकांतरावांकडे बघते. सखदेव म्हणतो की प्रभू रामचंद्र ना एक आदर्श पुत्र, आदर्श भाऊ आणि एक आदर्श संस्कारिक असे व्यक्ती होते आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका त्यांनी अगदी ठामपणे पार पाडली होती, असे आता सखदेव कीर्तनामध्ये सगळ्यांना सांगत असतो. आणि त्यानंतर आता सखदेव प्रभू रामचंद्रांची ओवी गातात आणि त्यानंतर आता सखदेव सांगू लागतो की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते त्यावेळेस शूर्पणखेने प्रभू रामचंद्रांना वश करण्याचा, प्रेमामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे असे शूर्पणखा वारंवार सांगत होती. आणि प्रभू रामचंद्रांसाठी ना ही शूर्पणखा सगळी बंधने तोडायला सुद्धा तयार होती. पण प्रभू रामचंद्र सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम होतो, ते बदलले नाहीत. कारण वनवासात त्यांच्यासोबत सीतामाता होती आणि तिचे अढळ स्थान कोणीही बदलू शकत नव्हते. आणि त्यानंतर आता लगेच सावलीला आता आपलं सारंगसोबत कसं लग्न झालं होतं हे आठवते. सारंगसोबतचे प्रेमाचे क्षण आठवतात. सखदेव म्हणतो की सावलीसारखी सीतामाता प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागे उभी होती. आणि लगेच आता जेव्हा सीतामाईला हे समजलं त्यावेळी सीतामाईंनी सुद्धा शूर्पणखेला तिच्या मर्यादात राहायला सांगितलं. आणि ते ऐकताच आता अस्मीला आठवतं की सारंगच्या आपण कसे प्रेमाने जवळ गेलो होतो तरी सुद्धा सारंग बदलला नाही, मोहाला बळी पडला नाही आणि सारंग कसा तिथून निघून गेला हे सगळं अस्मीला आठवतं. आणि त्यानंतर इकडे आता सखदेव म्हणतो की शूर्पणखेने मात्र ती काही ऐकलं नाही आणि शेवटी शूर्पणखेचं नाक कापलं गेलं आणि नाक कापून शूर्पणखेला तिची जागा दाखवण्यात आली. आणि त्यानंतर मग प्रभू रामचंद्रांनी आपल्यासमोर एक आदर्श उभा केला. आणि आता दुसरे एक कीर्तनकार गुरुजी आलेले असतात. ते गुरुजी तिलोत्तमाला म्हणतात की या माई तुमच्या हाताने पूजा करायची. तर तिलोत्तमा म्हणते नाही, या वर्षीची पूजा ना मी नाही तर माझी मोठी सून करेल. अमृता, हिचं नाव अमृता आहे. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की जा, राज कुठे आहे आणि तुम्ही दोघे पूजेला बसा अमृता. तर आता लगेच तिलोत्तमा म्हणते की राज कुठे गेला. नील म्हणतो की दादा ना काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला. तिलोत्तमा म्हणते की घरात पूजा असताना असा कसा गेला. तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ अमृता एकटी पूजा करील तिलोत्तमा. तर तिलोत्तमा म्हणते की चालेल ना अमृता तुला. अमृता मान हलवते आणि पटकन अमृता उठून आता रामचंद्रांच्या पालखीसमोर येते. गुरुजी तिथे बसलेले असतात आणि आता अमृता पटकन आता अमृत जल आपल्या हातात घेऊन ते डोळ्यांच्या पापण्याला लावते. आणि त्यानंतर आता अमृता ही उदक घेऊन ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर टाकू लागते. तर तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की आता आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची. आणि अमृता आता प्रभू रामचंद्रांची पूजा करते. रामचंद्रांसमोर आता अमृताने फूल ठेवलेलं असतं. सखदेव म्हणतो की रामकृष्ण हरी. तर सगळेजण रामकृष्ण हरी बोलतात. आणि त्यानंतर आता अमृता ही प्रभू रामचंद्रांची पालखी धरून त्या पाळण्याला आता हलू लागते आणि झोका देऊ लागते. त्यानंतर आता गुरुजी सगळ्यांना प्रभू रामचंद्रांच्या पाया पडायला सांगतात. सारंग उठतो, सारंग पाया पडतो. एका पाठोपाठ एक तिलोत्तमा, चंद्रकांतराव, ऐश्वर्या, नील सगळेजण पाया पडतात. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की सारंग अरे जा तू पाया पड. सारंग आता पाळण्याशेजारी पाया पडायला येतो. तेवढ्यात अस्मी आता उठून उभा राहू लागते. तर ऐश्वर्या आता तिचा हात अस्मीला लावते आणि खुणावते. त्यानंतर आता पटकन सावली ही पाळण्याशेजारी येते आणि सावलीने सुद्धा आता प्रभू रामचंद्रांना हात जोडलेले असतात आणि प्रार्थना करत सावली म्हणते की पांडुरंगा रामचंद्रा या घरात लवकरात लवकर पाळणा हलू दे. आणि अशी मी प्रभू रामचंद्र तुमच्याजवळ प्रार्थना करते. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात की अरे वा मुली तुझी प्रार्थना फळाला येणार आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या पायाजवळील झेंडूचे फूल पाडून आता मोठा कौल दिलेला असतो आणि मेंढाळ्यांच्या घरी पाळणा हलणार, हे सावलीचे शब्द खरे होणार याचा आता प्रभू रामचंद्रांनी संकेत दिलेला असतो. गुरुजी म्हणतात पुरी खरंच तुझी प्रार्थना आता फळाला येणार. तर तिलोत्तमाला काही कळत नसते. आणि अशा प्रकारे गुरुजी आता पूजा संपन्न झाल्याचे डिक्लेअर करतात आणि गुरुजी तेथून निघून जातात. आणि बबलू सुद्धा आता ढोल घेऊन बाहेर जातो. तर सखदेव आता प्रभू रामचंद्रांच्या पालखीच्या पाया पडतो. ऐश्वर्या आणि अस्मी आता बघत असतात. आणि एवढ्यात आता
सखदेव हा हळदी कुंकवाचं ताट उचलतो आणि ते हळदी कुंकू आता घेऊन जाऊ लागताच इकडे अस्मी सखदेवला आडवा पाय घालते आणि सखदेवच्या हातातील ते सगळं हळदी कुंकूचं ताट खाली पडून त्यामधील हळदी कुंकू आता तिलोत्तमाच्या पायाशेजारी सांडते. रागाने तिलोत्तमा उठून उभा राहत म्हणते की समजतं का रे तुला काही? आणि त्यानंतर आता तिलोत्तमा रागाने बेफान झालेली असते. तिलोत्तमा लगेच सगळ्यांना ओरडत म्हणते की तरी मी तुम्हाला सांगत होते की हे असली माणसे मला घरात नको आहे. आणि जळता निखारा सगळा खाली सांडला आणि आत्ता जर काही पेट घेतलं असतं तर. आणि लगेच आता मोठ्याने ओरडत तिलोत्तमा म्हणते की हे असले संस्कार केलेत का तुझ्यावर आणि हे असले करायला सांगितलं का तुला? आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की ह्या अशा सगळ्या गोष्टीला हात लावण्याची तुझी लायकी तरी आहे का? आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, अहो दादाने हे मुद्दाम नाही केलं, रागाच्या भरात तुम्ही त्याला किती बोललात. सावली म्हणते की तुम्ही त्याचे संस्कार, त्याची परिस्थिती, त्याची गरिबी आणि त्याची लायकी काढली. ते ऐकून आता तिलोत्तमा रागाने सावलीकडे बघू लागते. पण तुम्ही हे नाही बघितलं, अस्मीने त्याच्या पायात पाय घालून त्याला मुद्दाम पाडलं. ते ऐकताच आता तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो. आणि आता लगेच आता तिलोत्तमाला सगळं काही समजलेलं असतं, पण तरीसुद्धा तिलोत्तमा आता अस्मीची बाजू घेत म्हणते की अच्छा सावली, आता तुम्हाला हे शिकवणार आहे का? सावली म्हणते की मी जेवढी तुम्हाला ओळखते ना त्यावरून तुम्ही सत्याच्या बाजूने उभा राहाल. सावली म्हणते की आता जर दादाची चूक असती तर मी तुमचं म्हणणं मान्य केलं असतं, पण दादाची यामध्ये काही चूकच नाहीये, तर चूक या अस्मीची आहे असे सावली आता तिलोत्तमाला सांगते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा सावलीला म्हणते तू खरं बोलतेस का? तर सावली म्हणते हो. त्यानंतर आता तिलोत्तमा ही अस्मीला म्हणते की अस्मी, हे सगळं खरं आहे का? अस्मी आता रागाने सावलीकडे बघते. आणि त्यानंतर आता मोठ्याने तिलोत्तमा अस्मीला म्हणते की अस्मी बोल, मला उत्तर पाहिजे, मला उत्तर दे. अस्मी आता भानावर येत खूप घाबरलेली असते. तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की हो मॉम, अस्मीची चूक आहे. ते ऐकताच आता अस्मीला मोठा धक्का बसतो आणि अस्मीला पायामध्ये घालताना मी स्वतः बघितल्याचे ऐश्वर्या बोलताच आता अस्मीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की सिरियसली अस्मी, तू खरंच त्याला पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न केला? आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी तुला विचारत होते चूक तुझी आहे का आणि हे सगळं तू केलं का, पण त्यावेळेस तू काहीच कशी नाही बोलली. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की अस्मी, तू माझ्याशी खोटं बोललीस. आणि आता तिलोत्तमा म्हणते की स्वतःची चूक मी तुला विचारलं असताना तू कधीच कबूल केली नाही आणि मी उगाच या मुलाला बोलत बसले. तिलोत्तमाला आता तिच्या चुकीचा पछतावा आलेला असतो. आणि त्यानंतर आता लगेच तिलोत्तमा ही सखदेवची माफी मागते आणि म्हणते की अस्मी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तर तेवढ्या सावली आता तिलोत्तमाला धन्यवाद देते. सावली म्हणते की तुम्ही तुमच्या संस्कारावर टिकून राहिलात त्याबद्दल धन्यवाद. तर तिलोत्तमा म्हणते की थँक्यू, कारण जर तुम्हाला सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं. आणि खरोखर आता तिलोत्तमाला आता अस्मीचा खरा चेहरा आता दिसलेला असतो. ऐश्वर्याने ऐन वेळेस पलटी मारत अस्मीला आता तिलोत्तमासमोर तोंडावर आपटवलेले असते आणि खऱ्या अर्थाने तिलोत्तमाला आज सावलीच खरी असल्याचे सत्य समजलेले असते. आणि इकडे आता अस्मीला तोंडावर आपटून अस्मी आता तिलोत्तमाच्या नजरेतून पडलेली असते. तर सावली त्याच वेळेस आता तिलोत्तमाच्या नजरेत खरी ठरलेली असते. आणि कसा वाटला विठ्ठलाचा न्याय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या पुढील डेली अपडेटसाठी लवकरच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.